चला ट्राय करूयात ही अमिरोवाली रेसिपी। तर करायचं काय, गॅसवर पातेला ठेवायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना बदाम टाकायचे। तर बदामला ना व्यवस्थित असं बॉईल होऊन द्यायचं। इकडे बदाम बॉईल होत आहे तोपर्यंत इकडे एका गंजात पाणी घेतलं, त्याच्यात साखर टाकली, म्हणजे इकडे पाक बनवायला ठेवलेलं। बदाम बॉईल झालं की त्याचे सगळे सालं काढून टाकायचे आणि ग्राइंडर जारमध्ये टाकायचं आणि याच्यानं पेस्ट बनवून घ्यायची। मी तर ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करत होती, मला भीती वाटत होती की जमणार की नाही, माझे एवढे सारे बदाम वेस्ट होऊन जाईल असं मला वाटत होतं। नंतर ना त्याच पातेल्यामध्ये मी तूप टाकलं, रवा टाकला आणि रवाना ब्राउनिश होईपर्यंत मस्त असं भाजून घेतलं आणि नंतर त्यामध्ये ना ती बदामची पावडर टाकली, याला पण सुनैरा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय। नंतर ना यात बनवलेलं पाक टाकायचंय। पाकमध्ये मी थोडंसं फूड कलर पण ऍड केलं होतं, माझ्याजवळ केसर नव्हतं म्हणून याने ना कलर खूप छान येतं। मस्त असं बदाम हलवा आपला रेडी झाला होता आणि पिल्लूचं असं चाललेलं होतं की मम्मा मला फ्रीज उघडून दे। मॅडमचं हे रोजच असतं, दिवसातून एकदा तरी फ्रीज उघडायला लावते। मस्त असं बदामचा हलवा आम्ही एन्जॉय केला। एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब। बाय।